सुरुवातीलाच आपल्या साऱ्यांच्या वतीने स्वर्गीय अण्णासाहेब सावंत आणि स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पवित्र स्मृतीला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण्यात. एक आगळेवेगळं स्थान या दोन मान्यवरांनी महाडच्या परिसरामध्ये निर्माण केलं. अण्णासाहेबांचं वर्णन करायचं झालं तर एक प्रतितयश अतिशय प्रचंड इच्छाशक्तीने युक्तिवाद करणारे एक नामांकित वकील, आपल्या गावाचं आपल्या परिसराचं सर्वदूर क्षेत्रामध्ये नाव झालं पाहिजे अशापैकी तीव्र राजकीय इच्छाशक्ती असलेलं अण्णासाहेबांचं नेतृत्व. तरुण वयामध्ये झेप घेत विद्यार्थी दशेपासून युवक काँग्रेसपासून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याचा विक्रम दाखवणारे तरुणांशी आणि सर्वांशी तितक्याच पद्धतीने जोडले गेलेले माणिकराव आज आपल्या हयात नाही. हे केवळ त्यांच्या कुटुंबापुरतं सीमित दुःख नाही, तर तुमच्याने आमच्या साऱ्यांच्यासाठी सुद्धा ते खूप मोठं दुःख आहे. मी आवर्जून या ठिकाणी सांगितले की त्यांच्या जाण्याची पोकळी केवळ महाड तालुक्यापुरता मर्यादित नाही, तुमच्याने माझ्या रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा ती पोकळी आजही निश्चितपणाने जाणार. आणि या व्यक्तिमत्वाने आपापल्या पैसा एक वेगळा प्रभाव राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रामध्ये निश्चितपणे निर्माण केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या अकाली जाण्याने एक फार मोठं नुकसान आपल्या सर्व समाजाचं त्या ठिकाणी त्यानिमित्ताने झालं. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा या दोघांचा पराकोटीचा जिव्हाळीचा संबंध त्यानिमित्ताने राहिला आणि त्याच्यामुळे त्यांची आठवण त्यांचं स्मरण हे माझ्या हृदयामध्ये कायम स्वरूपाचं त्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहिलं. अशी माणसं परमेश्वर त्याला लवकर नेतं, त्याचं कारण आपल्याला माहीत नाही, पण आपण सहज बोलतो की जे देवाला आवडते ते लवकर जातात, परंतु त्यांचं कार्य निरंतर चिरंतर उडत असतं. आज या दोन्ही संस्थांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांची स्मृती आदरावर राहावी या हेतूने त्यांनी अनेकांना सन्मानित या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. कृपा तुझं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कृपा राजेंद्र सपकाळ कला क्षेत्रामध्ये तिने नाव कमवलं आहे. या दोघांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशाच पैकी नाव कमवलं आहे, पण आज तुला सुद्धा त्यांच्या नावाने पुरस्कृत करत असताना आम्हाला अंतःकरणापासूनच्या भावना ह्याच ठिकाणी आहेत. आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्या माध्यमाच्या क्षेत्रामध्ये तू आज नाव लौकिक कमवते आहेस, मला विश्वास आहे की राज्यपातळीवरून देशपातळीवरती जाण्याची उत्तुंग झेप तुझ्याकडे निश्चितपणानं असेल आणि तुझ्या गरुड झेपेतल्या पंथातलं बळ बनण्याचं काम आम्ही सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. रवींद्रजी मालगुणकर, गिरीशजी साळी, विजयजी कणके यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातलं एक आपलं गुणवैशिष्ट्यासह काम केलं. आपली वैशिष्ट्य त्यांनी त्याच पद्धतीने निर्माण करत असताना महाडच्या नावाला सुद्धा तशाच पैकी साधर्थ काम करण्याचा प्रयत्न केला. नव्या पुढीच्या पुढे किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज या पुरस्काराच्या निमित्ताने यांची गुणवैशिष्ट्य त्या निमित्ताने समजून आले. मी या निमित्ताने विनंती करीन नानांना किंवा स्नेहलला किंवा सुधीर शेठ तुम्हाला सुद्धा किंवा संदीपला सुद्धा की यांची माहितीसुद्धा जरा माझ्याकडे पाठवा, कारण ही रत्न आहे. ही रत्न महाराष्ट्राच्या या वेगळ्या क्षेत्रामध्ये अधिक प्रकाशाने पुढे आली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी त्यांची असलेली प्रचंड मेहनत इच्छाशक्ती या माध्यमातून आपल्याला कशी गतिमान करता येईल याचा प्रयत्न आपल्याला सर्वांना करणं अत्यंत आवश्यक राहू शकतं. सुदर्शन केमिकल माझ्या तालुक्यात जवळपास 50-55 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आली. महाडच्या परिसरामध्ये सुद्धा आहे. रासायनिक उत्पादन करणारी कंपनी आहे. अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्न उद्भवत राहत असतात, पण या राठी परिवाराने सुद्धा सामाजिक भान लक्षामध्ये ठेवत माझ्याकडे JM राठी स्कूल तयार केलं. मला आज अभिमान वाटतो की माझी दोन्ही मुलं आदिती असतील अनिकेत असतील त्यांचं सर्व शिक्षण हे JM राठी स्कूलमध्ये झालं. माझ्या सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की सुदर्शन केमिकलने केवळ उद्योग म्हणून उद्योगाचा समूह उभा केला नाही. उद्योगाचा समूह निर्माण करत असताना त्याच्या मिळणाऱ्या नफ्यातून सामाजिक दायित्वाचं भान मनामध्ये कशामध्ये ठेवता येऊ शकेल त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुदर्शन केमिकल आहे. आणि म्हणूनच उद्योग क्षेत्रातल्या पुरस्काराबद्दल सुदर्शन केमिकल आणि त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने मी अभिनंदन करू इच्छित आहे. संतोषजी पवार कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणारे गुणवंत सेवक पुरस्कार, डॉक्टर अंजय धनावडे प्राचार्य लोकविकास सामाजिक संस्थेचे प्राध्यापक, त्यांचंसुद्धा शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांना मिळालेल्या जबाबदारीचं भान ठेवत एक नवी पिढी सक्षमतेने बनवण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असते. एखाद्या विद्यालयातला एखाद्या शैक्षणिक संस्थेतला कनिष्ठ लिपिक हा सुद्धा अनेक वेळा महत्त्वाची भूमिका त्या निमित्ताने बनवू शकत असतो. गुरुजन वर्ग अध्यापक वर्ग करत असतातच, पण त्या
त्या संस्थेमध्ये काम करणारा लिपिकसुद्धा त्याच सेवाभावी पद्धतीने काम करणार असला तर ते संस्थेचं उत्तम भवितव्य आपल्याला अधोरेखित करता येतं. ते संतोषजींनी पण दाखवलं आणि डॉक्टर अजयजी ननावडे सरांनी सुद्धा दाखवलं. त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. मानसी विनोद मोहिते, श्रेयस रवींद्र वैद्य, धनंजयजी पांडे आज ते दोघे उपस्थित नाहीत, पण त्याचे आईवडील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा खचितच अभिमान वाटत असेल की आपल्या मुलांनी जे काही उत्तम कामगिरी केली क्षेत्रामध्ये, त्यांचं ज्यावेळेला मगाशी सुधीर शेठ त्यांचं वाचन करत होते किती मोठ्या प्रमाणावरती क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी झेप घेतलेली आहे ते आपल्याला त्यानिमित्ताने अनुभवायला मिळतं. मग त्यांचंसुद्धा मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. आज या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब सामंत विशेष पुरस्कार डॉक्टर रमेश बाबूराव नाईक त्याच्या घरातल्या कुटुंबाच्या प्रकृती आश्वासक या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधीर मगाशी मोठा बोललात की 50 वर्षापूर्वी त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. तुम्हाला थोडासा मी करेक्ट करतो. 50 वर्षापूर्वी म्हणजे 75 साली मी महाडला नांगरे पाटील साहेब कॉलेजला होतो. 75 साली बरोबर 50 वर्ष झाली. कारण माझ्यावरती छोटीशी शस्त्रक्रिया डॉक्टर रमेश नाईकांनी 75 सालामध्ये केली, त्याला 50 वर्ष झाली. असा अर्थ त्याच्या अगोदरपासून ते प्रकृती यश आहे. त्याच्यामुळे जरा हिशोबात चूक झाली. मापात पाच लोक आणि हिशोबात थोड लोक आणि महाडमध्ये तर ते असतात कामाने एवढी खबरदारी घेऊन त्या गुणवैशिष्ट्यासह डॉक्टर साहेबांनी दिलेली मेहनत, एक शल्य विचारात म्हणून त्यांचं केलेलं काम त्यांनी मी स्वतःहूनच त्यांचा एक पेशंट असल्यामुळे त्या कालावधीमध्ये अनुभवलेलं अतिशय तरुण वयामध्ये पण इतके सलग वर्ष महाडमध्ये अशापैकी उत्तम सेवा देणं हे एक अलौकिक असं कार्य डॉक्टर रमेश नाईक साहेबांच्या हातून निश्चितपणाने या ठिकाणी झालेलं आहे. फॅमिली डॉक्टरच्या संकल्पनेच्या पलीकडे जा महाड शहरातल्या वैद्यकीय सेवा आणि ग्रामीण भागातली वैद्यकीय सेवा देणारा आणि ज्यांच्याकडे गेल्यावर आपल्यावरती हमखास उपचार होऊ शकतात, ज्यांच्याकडे गेल्यावर ब्रिजकंडीमध्ये झालेल्या ऑपरेशनच्या तुलनेत इतकंच ऑपरेशन होऊ शकतं, इतकी विश्वासार्हता डॉक्टरांची मिळवलेली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अतिशय अंतःकरणापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. सुनील गांधी सर यांना माणिक सन्मान पुरस्कार मिळाला. त्यांचेही भाषण या ठिकाणी ऐकलं. त्यांच्याबद्दल ज्या वेळेला इथं मानपत्राच्याबद्दल सांगितलं जात होतं त्यावेळेला आमच्या गांधी मॅडम त्याच्या डोळ्यातले अश्रू ते थांबू शकत नव्हते. इतके दशकं या महाडच्या शहरामध्ये, कारण नांगरे पाटील साहेब महाड हे जसं सोपं नाही. छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक राजधानी असलेलं महाडचा परिसर, सामाजिक समतेचा ओंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 सालामध्ये दिला ते महाडचा परिसर. महाड आपल्या गुणवैशिष्ट्यासह राज्यात नव्हे तर देशामध्ये एक वेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आता युनेस्कोच्या यादीमध्ये रायगडचा किल्ला आला म्हणजे त्या यादीमध्ये रायगडच्या किल्ल्यावरती महाडचं नाव आपोआपच त्या ठिकाणी आलं छत्रपती शिवरायांचं. जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये ज्यावेळेला आपलं नाव जातं त्यावेळेला एका अध्ययनाच्या माध्यमातून सक्षमतेने सजगतेने नवी पिढी घडवण्याचं काम सर तुमच्या हातून दीर्घकाळ त्या पद्धतीने झालं. ज्या कालावधीमध्ये तुम्ही हे शिक्षणाचं कार्य सुरू केलं असेल ती पिढी, त्याच्यानंतरच्या कालावधीमधली पिढी आणि आत्ताची पिढी त्याच्या जमीन आसमानाचं अंतर आहे. प्रत्येक दशक, प्रत्येक युग, प्रत्येक 12 वर्षांनी येणारं हे नवीन समीकरणं त्या ठिकाणी घेऊन असतं. नव्या पिढीच्या मनामध्ये नवीन संकल्पना असतात. ज्या कालावधीमध्ये आपण सुरू केलं त्यावेळेचं महाड, आता जो बदललेलं महाड, त्यावेळेच्या असलेल्या विद्यार्थिनीची मर्यादित संख्या, आत्ताची असलेली संख्या, हे सगळं काही लक्षामध्ये घेतलं तर आम्ही ज्यावेळेला शाळेत जात होतो त्यावेळेला 7 वर्ष झाल्याशिवाय पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळत नव्हता. आणि आता मूल पोटात असल्यापासूनच त्याला कधी लगेच प्ले ग्रुपमध्ये टाकायचं आहे त्याची व्यवस्था पालक करत असतात. इतक्या व्यवस्थेतला आमूलाग्र बदल ज्यावेळेला होतो त्यावेळेला तथापित शिक्षण देण्याची जबाबदारी गुरुवारांच्यावरती येते. मला विश्वास वाटतो की आज ज्या अर्थी माणिकरावांच्या नावाने तुम्हाला पुरस्कार दिला याचा अर्थ इतक्या पिढीला त्याच तन्मयतेने अध्ययन करण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी केलं. याचा अभिमान यांच्याशी मला सुद्धा आहे की असे गुरुवर्य महाड करायला जाणून केलं. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.